सत्तरी तालुक्यातील करमळी बुद्रुक या गावी साधारण 3.5 मीटर लांबीचा नागराज जखमी अवस्थेत सापडला। या नागराजाला जीवदान देण्याचा प्रयत्न ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे सदस्य अमृत सिंग यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत। हा नागराज कोणत्या परिस्थितीत सापडला, कसा सापडला याच्याबद्दल आम्ही अधिक माहिती जाणून घेणार आहोत अमृत सिंग यांच्याकडे। अमृत सिंग, आम्हाला सांगा की हा नागराज जो तुम्ही इथे आणलेला आहात, काय परिस्थिती होती त्याची आणि कसा सापडला आणि कोणी सर्वप्रथम पाहिला त्याला? गावामध्ये हा साप जो आहे जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला काही लोकांना सापडला, दिसला तो। आणि त्याच्यानंतर तिकडचा आमचा जो ॲनिमल रेस्क्यूचा कार्यकर्ता आहे वाळपईला, प्रदीप गावंढळकर, त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि तो ताबडतोब जाऊन त्या जागेवर जे करमळी आहे तिथं पोचला आणि बघितलं की त्याला इंजरीज आहेत। त्याने त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडला त्याला, पण बॅगिंग करायचा प्रयत्न केला, पण तो घायाळ असल्यामुळे त्याला ते बॅगिंग करता आलं नाही। तर त्याच्यानंतर त्याने मला कॉन्टॅक्ट केला आणि नंतर माझ्याबरोबर आमचे तन्मय नाईक जे आमचे स्क्वॉडचे मेंबर आहेत त्यांना घेऊन मी त्या जागेवर पोचलो। तर त्याला नंतर आम्ही त्याला रेस्क्यू केला। काय परिस्थिती होती जेव्हा तुम्ही जागेवरती पोचला, त्या नागराजाकडे पोचला, तेव्हा त्या नागराजाची परिस्थिती काय होती? कारण जखमी अवस्थेमुळे त्याला त्रास झालेला होता आणि तरी पण तो त्यावेळेला भरपूर ॲग्रेसिव्ह असतो। कारण जेव्हा कुठलाही प्राणी किंवा साप असू दे, जेव्हा घायाळ असतो तेव्हा त्याला पकडणं म्हणजे एकदम त्रासदायक, दुःखदायक असतो आणि आपल्याला पण आणि त्याला पण त्रास होऊ नये याचं आपण काळजी घ्यावी लागते। तर अशा वेळ याच्यामध्ये त्याला हँडलिंग करून त्याला बॅगिंग केलं आणि नंतर त्याला ताबडतोब मी DCFला, नॉर्थ DCF जे आहे त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना याबद्दल माहिती दिली। आणि त्यांनी नंतर इथले जे डॉक्टर आहेत मोंडला, जे डॉक्टर जे आहे त्याच्या मदतीने आम्ही मग तिचं आज ऑपरेशन जे आहे त्याचं स्टिचेस वगैरे, जे जखम आहे जवळजवळ मला वाटतं की 4-5 दिवसाची जखम आहे असं तिनं पण म्हटलेलं आहे। आणि धारदार कुठल्या तरी हत्यारानं म्हणजे माणसाने त्याच्यावर वार केला आहे हे आम्हाला आता कळलेलं आहे। तर आता त्याला जे ट्रीटमेंट दिलेलं आहे, आता उद्यापर्यंत त्याचं रिझल्ट जे आहे आपल्याला नक्कीच चांगलं येणार याची आम्ही आशा धरतो। कशा प्रकारच्या जखमा तुम्ही त्याच्या शरीरावरती बघितल्यात आणि काय सांगू शकाल एकंदरीत जखमांचं स्वरूप, त्याच्या हृदयाकडे म्हणा किंवा कोणत्या शरीराचा पार्ट त्याचा काय डॅमेज झाला आहे, म्हणजे शरीर कोणत्या अंगाला अंतर्गत अशी काय मार बसला आहे का त्याला? अंतर्गत बाबतीत, हार्टाच्या बाबतीत सांगू शकतो की हार्ट आहे ते त्याचं ठीक आहे। हार्टला जर प्रॉब्लेम झाला असतं त्याचं वाचू शकलं नसतं। हार्टपासून जवळजवळ 1-2 फूटच्या नंतर त्याला इंजरीज आहे आणि तिथं काही मोठे तेवढं पार्ट तसे हे नाही ते इजा होण्यासारखे। साधारण इंटेस्टाईन म्हणा किंवा आतडं, ओके, आतडं वगैरे ठीक आहे, कारण डॉक्टर पण तुम्हाला ते देणार। आणि इंजरी जे आहे ते पुसट म्हणजे स्लाइटली बाजूला कण्याला पण इजा झालेली नाही, म्हणजे साईडला झालेली आहे। मला वाटतं त्या लोकांनी मारतेवेळी त्याला इंजरी जे आहेत मारलेला आहे त्याला पण तो निसटलेला आहे। आणि जंगलामध्ये आणि पूर्ण एव्हरग्रीन जंगल आहे आणि त्याच्यामध्ये एकदा तो घुसल्यानंतर त्यांना तर मिळणे शक्यच नाही, असे जंगल आहे ते। अमृत सिंग, आम्ही जेव्हा इकडे आलो तुमच्याशी बातचीत करण्याच्या थोडा वेळ पहिले आम्ही बघितले की तुम्ही सर्पमित्र इंगळे जे आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे, त्याशिवाय इतर निलीम कुमार खैरे आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। काय म्हणणं पडलं त्यांचं ह्या तुम्ही त्यांना जी माहिती दिली त्यावरनं त्यांनी काय तुम्हाला अधिक याच्याबद्दल तपशील सांगितलं? कारण ही केस जी आहेत किंग कोब्राच्या बाबतीत ही नवीन केस आहे जी अशी इंजरीमध्ये, कारण ह्याच्यापूर्वी पण आम्ही नॉर्मल कोब्रा जो आहे, कॉमन कोब्रा ज्याला नाग म्हणतो, त्याचं आम्ही ऑपरेशन सेम याच्या पॉजमध्ये केलेलं होतं आणि ते 2003मध्ये, आणि ते सक्सेसफुली त्याला आम्ही रिलीज पण केलं होतं। पण ह्या सिच्युएशनमध्ये किंग कोब्रा आहे आणि ह्याचं टेम्परेचर इथला आणि आपलं वेस्टर्न घाटचं टेम्परेचरमध्ये फरक असतो। तर ह्यामुळे मला ते कन्फ्युजन होतं की याला कसं काय आपण त्याला हँडल करायचं, तेवढे आपल्याला त्याची माहिती नाही। तर ह्याच्यामध्ये जे जास्त जाणकार आहेत ते म्हणजे आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, निलीम कुमार खैरे जे आहेत कात्रजचे,
त्यांना मी ते कॉन्टॅक्ट केला आताच आणि त्यात जास्त माहिती आणि त्याचं कसं काय टेम्परेचर वगैरे आणि त्याचं कसं काय मेंटेन करायला पाहिजे याबद्दल त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्याप्रमाणे आम्ही फॉलो केलेलं आहे ते. आता तुम्ही एक जिक्र केलं की 2003मध्ये नागराजाचं म्हणजे एक कॉमन कोब्रा ह्याचं तुम्ही ऑपरेशन केलं. काय प्रकार होता ह्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल आम्हाला? त्यावेळेला कोपरडे म्हणून जे 70मध्येच आहे तिथं नाग आला होता आणि तो नंतर बिळामध्ये गेला होता आणि खोदतेवेळी त्याला पिकास लागला होता, जे हत्यार आहे ना खणायचं त्याच्यामध्ये लागलं होतं त्याला आणि ते पण त्याला कणा वगैरे वाचून साईडला भोग पडलं होतं. आणि ते कट जे आहे ते आम्ही इथं एंजेला काळजी जे आहे मॅडम आहे त्यावेळेला मी कॉन्टॅक्ट केला आणि तिनं मला हेल्प केलं की तिथला डॉक्टर आहे पेडणेकर म्हणून होते त्यावेळेला डॉक्टर पेडणेकर, त्यांनी ते स्टिचेस वगैरे देऊन त्याला ठीक केलं होतं आम्ही. इतर जनावरांचं ऑपरेशन करणं किंवा इतर जनावरांना उपचार करणं ही बाब वेगळी आणि किंग कोब्रासारखा जो म्हणलं जातं की सगळ्यात मोठा विषारी सर्प आहे, अशा वेळेस तुम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होतात काय अनुभव होता तुमचा? ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा त्याला आणलं त्यावेळेला तेव्हा तो ॲग्रेसिव्ह होता आणि आम्ही असं विचार केला त्याला ॲनेस्थेसिया वगैरे द्यायचं नाही, कारण गुंगी दिलं तर नंतर त्याला हे होऊ शकतं. पण नंतर एवढं त्याची हालचाल, कारण आपल्यासारखे बोन्स नसतात त्याला, स्ट्रेट बोन्स जे आपण कडक पकडून त्याला काहीतरी ऑपरेशन करू शकतो असं काही नव्हते, तर तो ट्विस्ट होते आणि त्यामुळे त्याला स्टिचेस देणं अवघड होतं ते आणि त्यामुळे लास्ट त्याला ॲनेस्थेसिया द्यावा लागला आणि त्यानंतर त्याला ट्रीटमेंट जे आहे पूर्ण त्याच्यावर उपचार जो आहे ते सुरू झाला. आता कशा प्रकारे, शेवटचा प्रश्न, कशा प्रकारे त्याचं इतर उपचार म्हणा किंवा त्याची देखभाल केली जाणार आहे आणि आता त्याला तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात? ही पूर्ण जबाबदारी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे आणि त्यांचे जे DCF जे आहे त्यांनी हे केलेलं आहे की डॉक्टरच्या याच्यामध्ये निगराणीमध्ये आणि हँडलर जे आहे फक्त त्याला कोणीही त्याला त्रास करणार नाही, त्याला कोणी दाखवायचं नाही, कारण जास्त त्रास दिला तर त्याला स्टिचेस हे होऊ शकते, तुटू शकतात. तर DCFने आणि डॉक्टरने पण हे डिसिजन घेतलं आहे त्याला डार्क रूममध्ये ठेवायचं आहे आणि फक्त जेव्हा त्याला ट्रीटमेंट करायची असेल तेव्हा त्याला हँडलिंग होणार. तर दर्शको, नागराजांचं ऑपरेशन हे आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. ज्या प्रकारे हा नागराज जखमी अवस्थेत सापडला आणि ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृतसिंग आणि त्यांच्या सहकार्याने त्याचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न जो चालवला आहे तो आम्ही तुमच्या पुढे आणत आहोत. The Valpoi Forest Range along with Amrut Singh.
the snake catcher. They rescued a king cobra yesterday at Valpoi. So it had major injuries. So me being the veterinary officer at Bondla Zoo in charge of wildlife. So they asked me to come see it and whatever best that what could be done. So I went there and looking at the wounds, it had 3 major wounds. But looking at the wounds, it looked to be some deliberate action of somebody's with a sharp weapon. So because the wounds were sharp, the edges were sharp, and but they were not very fresh. So it would have happened some 4-5 days back. Anyway, so they brought it to a particular NGO called PAWS at Panjim because of facilities available and the timing. So we operated it over there. First we did wound dressing and whatever could be done, and then I did stitching, and now hopefully he should recover. We never heard about operation of a snake. Was this a first case for you as well, or you have been operating snakes before also? No, actually I have a lot of experience in snakes because in fact I did my masters in Gujarat in surgery. So I had a lot of experience where vipers, pit vipers and cobras were concerned. So we have done even laparoscopic surgeries on snakes in Gujarat. So that was when I was a student, of course, but now hands-on experience, it was a really good experience. As far as cobra, he is a venomous snake. Yeah. So anesthesia was given to the king cobra. How tough it was for you to operate this particular snake, king cobra? Yeah. So king cobra comes under the Schedule 1 of the Wildlife Protection Act of India. So sedating this sort of an animal, it was quite risky, and of course he was injured, so all the more complications. He was a little dull, so taking all that into consideration, his heart rate, his overall body condition, I chose mild sedatives. So we just to approach him, and after that for major wound dressing and the stitching, I also used a local anesthetic around the wounds. So yeah, it was quite challenging, but it showed good results. Speaking about the stitches, what we see, the snake has a different, yeah. So was it difficult for the stitching as well? Yeah, because what happens is in such cases, snakes are cold-blooded animals, so they require a different temperature, much lower than the environmental temperature. So choosing the suture material, the amount of time required for it to dissolve, the thickness of the skin, the scales are there. So taking all that into consideration, we had to use a good amount of material. How long it took to operate this king cobra? Considering the time taken for sedation and wound dressing and the actual operation, it took me about 3.5 to 4 hours. Yeah. Doctor, speaking of to you and watching all those operation, this thing, it seems that you're also an animal lover or a nature lover. What message would you like to give to the people of Goa? Because this particular king cobra was injured, somebody deliberately hit him. So what exactly you want to tell our viewers? See, actually what the notion in Goa or among villagers or media and public is that wild animals generally attack, but we really have to get down to the point that humans have encroached into the forest area and into their environment. So basically they have nowhere to go, their food, everything is depleted from the forest. You will hardly get a thick jungle or a forest in Goa particularly. So taking all that into consideration, we should provide a lot of facilities, rehabilitation for these wild animals. Especially among villagers, they think that cobras, and of course they are venomous snakes, but they think that we should kill them. But it's not exactly the case. They also are animals, they need to live, they need to have their environment. So my request would be, at least if you see an injured animal or if you see a wild animal approach you, let it go its way.
You go your way, he will go his way. Unless provoked, a snake, a leopard, a tiger will never attack. So yeah, that's my message. And last question, who inspired you to choose this particular profession, to be a doctor for, I would call snakes? Actually, I used to like animals from a very young age. The backing of my family, friends, relatives, all have to be given credit.